नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त महाकाली मातेचे मंदिर सावंगी येथे महाप्रसाद भव्य आयोजन करण्यात आले। गावात रामनवमी निमित्त चैतन्याचे वातावरण निर्माण झाले। प्रभू रामचंद्रांची सांगली गावातून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत आबालवृद्धासह समस्त गावकरी सहभागी झाले होते। प्रभू श्री रामचंद्र की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। गोसावी समाज व इतर समाज बांधवांनी एकत्र येऊन वर्गणीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत रामनवमी व हनुमान जयंती निमित्त महाकाली माता मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन केले। याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। यावेळी येथील तरुणांनी सांगितले की आम्ही यापुढे इतर सामाजिक उपक्रमातून रामनवमी व हनुमान जयंती व इतर उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे करू असे सांगितले। यात कोणा एकाचा सहभाग नसून सर्व गावकऱ्यांचा, तरुणांचा, वृद्धांचा, महिलांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले। चंदन बाबूराव गाडगे कार्यक्रम मी जवळपास 2004 पासून चालू करतो। पूर्ण गावकरी मंडळी सगळे मिळून हा कार्यक्रम करतात। शोभायात्रेमध्ये काही देखावे करण्यात आले का? देखावे केंद्र आता करतोय आम्ही, चालू करणार रथ आहे शोभायात्रेमध्ये छत्रपती संभाजीनगर। हा, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? प्रमुख पाहुणे सर्व गावकरी मंडळी, सर्व गावकरी मंडळी प्रमुख पाहुणे। राजकीय कोणी येणार आहे का? राजकीय येतात, आमदार साहेब येतात, अमरावती चव्हाण आमच्या मतदारसंघातले आमदार। आज प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही इथल्या नागरिकांना आणि पूर्ण देशवासियांना काय शुभेच्छा देणार? शुभेच्छा तेच आपलं सनातन धर्म हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माशी हिशोबाने आम्हाला ते करणंच भाग आहे आणि आम्ही करत आलो आतापर्यंत आणि पुढे करणारच। किती वर्षापासून परंपरा? 2004 22-23 वर्ष झाली सर, 22-23 वर्षापर्यंत चालतंय कार्यक्रम। एक दिवस अगोदर आम्ही गोंधळ वगैरे ठेवतो। हा, गोंधळ झाल्यानंतर त्याच्यानंतर परत एक भजनी मंडळी राहते गावातली प्रमुख, ते करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छोटी पूजा ठेवतो। पूजा झाल्यानंतर मग दुपारच्या नंतर भंडाराचा कार्यक्रम असतो, जेवणाचा कार्यक्रम चालू होता। तर ते रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत चालू राहतो। महत्वाचा हा महाप्रसाद चालू होतो। महाप्रसादामध्ये काय काय करतो? काही वैशिष्ट्य काय करतात? वैशिष्ट्य वरण पोळी भाजी जेवणच, गोड जेवण नवमी निमित्त आज जन्मोत्सव गोड जेवण ठेवतो। त्या कार्यक्रमाचे आयोजन कोण करतात? चंदन बाबूराव गाडगे। म्हणजे आम्ही एकटे, आमचं पूर्ण गाव सगळं, त्याला पूर्ण गाव सहकार्य सगळ्यांचंच आहे, सहकार्य सगळ्यांचं राहतं। आणि इथला आमचा गोसावी समाज आम्ही सगळे पुढाकार घेतो, त्या गाव सगळे मिळून करतात। युवा सम्राट मित्र मंडळाचा गावाची लोकसंख्या 7,000 आहे जवळपास।
आणि बाहेरचे येणारे लोक सगळे म्हणजे आज काही सगळेच कुणी या जेवून जा प्रसाद देतो जेवण. आणि त्याच्यामध्ये गोसावी समाजच्या आजूबाजूचे जेवढे बी समाज आहे समजा नायगाव सगळे झालं, जमत, हा. कोकरी, गोसाई समाज पहिला करतो हा, गोसाई हा. समाज त्याच्यानंतर वाकोड, रिखाट कोण होता गोसाई समाज रो हिवरखेडा अरे हे गोसावी आजूबाजूचे समाज पूर्ण आपण समाज येऊन आपली गोसाई भंडारा गोसावी. कार्यक्रम. आपण नाव काय शोभायात्रा सर गावातच काढतो बस. वेळ काय आहे? वेळ एक 6 ते 9 घाट होतं. शोभायात्रेमध्ये किती लोक येण्याची अपेक्षा आहे? शोभायात्रेमध्ये एक 1000-1500 गावात असतात 1000 ते 1000 लोक असतात. आज तुमच्या सोबत कोण कोण? हा? आज तुमच्या सोबत कोण कोण? आज सगळेच गावकरी आता येतील म्हणजे जमा होतील शोभायात्रेत. जेवणाचा कार्यक्रम संपलं की कार्यकर्त्याचे पदाधिकारी कोण कोण? हम्म, तिथं कार्यकर्त्याचे पदाधिकारी पदाधिकारी सगळेच आहे असं एका वतीने गोसाई समाज आहे हा. सगळेच गावकरी मंडळ सगळेच एक सगळे मिळून करतात, सगळे सहकार्य करतात.